नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, 2.5 महिन्यात 60 पाळीव जनावरांचा बळी। महाड तालुक्यात 6 मे पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सप्टेंबर मध्यंतरही तो पाऊस सुरूच असून 3000 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। या वाढत्या पर्जन्यमानामुळे दुर्गम व डोंगराळ भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत। याच दरम्यान बिबट्याने ग्रामीण भागात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांना नव्या संकटात टाकले आहे। मांडवकर कोंड, बिजघर, करंजाडी, कोंडिवते, कोथेरी, गोडाळे, चापगाव, वरंडोली, किंजळोली, कावळे, धनगरवाडी तसेच शिवथरघळ, आंबे, शिवथर, वरण, माजेरी व किल्ले, रायगड परिसरातील गावे बिबट्याच्या दहशतीखाली आहेत। 1 जुलै ते 16 सप्टेंबर या 2.5 महिन्यात बिबट्याने गाय, म्हैस, रेडा, बैल, बकरी व मेंढ्या यासारख्या 60 पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केले असल्याची माहिती वन खात्याकडे आली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना बाजारभावाच्या 75% नुकसान भरपाई देण्याची तरतूद असली तरी पंचनामा, कागदपत्रे व जागेवरची पाहणी या प्रक्रियांमुळे अनेकांना भरपाई मिळण्यात विलंब होत आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना 60,000 रुपये देण्यात आले असून 5,67,000 रुपये देणे प्रलंबित आहे। वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी तालुक्यात सुमारे 25 बिबट्यांचा वावर असल्याचे सांगत वाढत्या पर्जन्यामुळे त्यांच्या निवाऱ्याची कमतरता झाल्याने ते वस्तीकडे येत असल्याचे स्पष्ट केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।